आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव हे मराठवाड्यातील प्रमुख मिरची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं। सोयगाव, जाफराबाद, भोकरदन आणि कन्नड परिसरातून येणारी दर्जेदार S4 ही मिरची देशातील विविध राज्यांसह UAE, दुबई आणि बांगलादेशातही पाठवली जाते। मात्र या मोठ्या कृषी बाजारपेठेला अद्याप आवश्यक अशी पायाभूत सुविधा मिळालेली नाहीये। पार्किंगची कमतरता, वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि माल उतरवण्यासाठी अपुरी जागा यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे सुसज्ज मिरची बाजार, स्वतंत्र वाहनतळ, चांगले रस्ते आणि योग्य वाहतूक नियोजनाची मागणी स्थानिकांकडून केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेकदास चौधरी यांनी। आपल्या सोबत इथले नागरिक आहेत, त्यांचं तुमचं नाव काय? बब्बू देशमुख। बब्बू देशमुख यांची काय समस्या आहे तुमच्या? आमची समस्या अशी आहे साहेब का समध्यात पहिले ते गोळेगाव मध्ये पोलीस चौकी पाहिजे, कारण का वाहतूक जे आहे ना तर भरपूर वाढलेला आहे। बब्बू भाऊने अगदी मुद्द्यालाच हात घातलेला आहे आणि पोलिसांची मागणी म्हणजे जे काही जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा आमदार खासदार असतील, यांनी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि बब्बू देशमुख यांनी तोच मुद्दा जनतेच्या चव्हाट्यावर आणलेला आहे। म्हणजे जेणेकरून जे आहे ना तर इकडून इतकं ट्रॅफिक वाढलेलं आहे का 40 गावचा घाट तो बंद आहे आणि त्याच्यामुळे इकून तिकून। आणि दुसरी गोष्ट आहे का इथं मिरची मार्केटचा मोठं दररोजचा 3 वाजेपासून इथं चालून जवळजवळ किती गाड्या असतात इथं? तकरीबन दररोजच्या 250-300 गाड्या इथं दररोज चालू राहत्या मिरची मार्केट। मित्र हो, आपल्या भारतातून जो काही बांगलादेश किंवा पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या स्थानिक म्हणजे डोमेस्टिक जे काही मिरची व्यापारी आहेत ते तर जातात, पण इंटरनॅशनल मार्केटला सुद्धा इथून जातात आणि त्या सर्व लोकांचे लोकेशन घेऊन किंवा व्यापारी आपल्या वाहन 250 ते 300 सीझन मध्ये तर हा आकडा 500 पर्यंत जातो। आणि यासाठी इथं एक खरंच पोलीस चौकीचे बब्बू भाऊंनी सांगितलेलं आहे की पोलीस चौकीची खूप गरज आहे, पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। अजून काय समस्या आहे? दुसरी समस्या एक अशी आहे का धोत्रा ते धोत्रा चौफुले तर उंदनगाव चौफुली या हायवे रोडला कुठंच गतिरोधक नाहीये आणि रोड जे चौपातळीचे रोड आहे ते अगदी एकदम असं चुवड झालेला आहे, म्हणजे एकदम कमी प्रमाणात। म्हणजे अतिक्रमण झालंय त्याच्यामुळे का? नाही, अतिक्रमण क्लिअर आहे, अतिक्रमणचं काही नाही आहे, पण आजूबाजूला जे गाड्या उभ्या राहत्या येणं जाणाऱ्या जे गाड्या आहेत त्यांना फार त्रास होत आहे आणि जेणेकरून कोणताही दुर्घटना घडायला नको त्याच्यासाठी पहिल्यापासून जे आहे तर पोलीस चौकीचे इथं लवकरात लवकर बंदोबस्त करावा। नक्कीच अगदी महत्वाचा विषय ज्याकडे खरंच बऱ्याच राजकीय नेते किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचं खरंच दुर्लक्ष होतंय आणि यासाठी बब्बू देशमुख यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे हे खरंच अभ्यासू वर्गातून आलेले आहेत आणि यांचा जो मुद्दा आहे त्यांना जे अडचण येत आहे त्यासाठी त्यांनी खरंच त्या समस्यावरती जर प्रशासनाने काम केलं तर या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मिळतील। आणि हे कधी होईल? जोपर्यंत प्रशासन ठरवेल की खरंच यांची आवश्यकता आहे तेव्हाच करू शकतात, नाहीतर काय आहे की प्यासा जा रहा है कुएं के पास, कुआ बोल रहा है मैं तुझे आज पाणी नहीं दूंगा, त्या पद्धतीने शेतकरी किंवा नागरिक हे त्रस्त आहे, परंतु प्रशासन किंवा जे अधिकारी आहेत, जे नेते लोक आहेत त्यांना त्याची किती जाणीव आहे, कारण की त्यांचं वोटिंग मतदान हे याच नागरिकांपासून येतात आणि हेच त्यांना निवडून देतात। परंतु जर त्यांच्या अडचणीमध्ये ते जर सहभागी होत नसेल किंवा त्यांच्या दुःख किंवा काही त्यांना जे अनुभव येत आहेत, वाईट गोष्टी त्यांच्या सोबत घडत आहेत, त्याच्यासाठी जर त्यांनी मार्ग किंवा पावलं उचलले नाही तर जनता त्यांना लक्षात ठेवणार आहे। मी मुंबई आउटलुक साठी विवेक चौधरी, धन्यवाद। आपल्या सोबत आहेत गोळेगाव येथील काही नागरिक, त्यापैकी अशोक गव्हाणे साहेब आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊ आपण। तुमच्या काय समस्या आहे? आमच्या समस्या आहे शेतकऱ्याला आर्थिक अडचण न पडली पाहिजे। शेतकरी विमा भरतो, शेतकऱ्यांचा विमा ताबडतोब मिळाला पाहिजे। आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी असताना आर्थिक सहकार्य करत नाही शासन, फक्त शासन रोखोक सांगतं की मी तुम्हाला पैसे देणार आहे, असं करणार आहे, वेळेवर पैसे मिळत नाही शासनाला। पण आता बरेचसे लोक म्हणतात, शेतकरी म्हणतात की हे आमचं शासन आहे। तुमचं शासन पण शेतकऱ्याला आर्थिक नाही, तुमचं म्हणजे शेतकऱ्यांचं शासन आहे। शेतकऱ्याचे शासन नाहीये, शेतकऱ्यांना फक्त शासन नाहीये, शेतकऱ्याला फक्त आर्थिक सहाय्याने फक्त
डिक्लेअर करतं. जी कर्जमाफी हवी होती वेळेमध्ये, वर्षभर त्याला वेळ लागतोय, परंतु ती कर्जमाफी होत नाही, तर त्यासाठी तुमचा काय संदेश असेल? आणि ते आज सर्व प्रोसेस असते ना, प्रोसेसमुळे याद्या तयार करणं, थकबकीदार हे पण जे लोकांनी नेट पैसे भरलेले आर्थिक ते पैसे मिळाले अडचणीमधून पाहिजे. आणि ह्यावेळेस कसं आता वर्ष होऊन गेलं, लोकांनी विमा भरलेला आहे, विम्याचे पैसे मिळायला पाहिजेत ना त्वरित. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शासनाने जे विमा भरलेल्या शेतकरी आहेत त्यांचा पैसे मिळायला पाहिजे. विलंब का होतो? विलंब का होत आहे हा थेट सरकारला प्रश्न आहे. अशोक गव्हाणे यांचा गोळेगाव इथून. शासन काय? शासन आहे ना, कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेचे पैसे हायकोर्टनं मंजूर केल्यानंतर बी, सर्व निर्णय दिल्यानंतर बी त्यांना पैसे पेन्शन वाढवण्यात येत नाही. का कारण? लाडक्या बहिणीचा अजून काय प्रश्न? लाडक्या बहिणीला देता आणि आमचे पैसे जमा असून आम्हाला तेवढी पेन्शन नाही देत. काय आहे, लाडक्या बहिणीला का देत असतील तुम्हाला, असं का वाटतं? लाडके मतदानासाठी देताना. हा नक्कीच, म्हणजे जे महिला आहे आणि पेन्शनर हे निकामी झालेले असतात, 60 वर्षाच्या वर गेला असतात, त्यांना आर्थिक अडचणी असतात, त्यांचा विषय घेतच नाही ते मंत्रालयामध्ये. नक्कीच फक्त आश्वासन देऊ सुप्रीम कोर्ट हायकोर्टनं निर्णय दिलेला आहे त्यांना. तुम्ही मुख्य पिकं आता जे केलेली आहे त्यांचा विमा वगैरेचा जो प्रश्न होता किंवा शासनाकडनं तुम्हाला जी मदत मिळायला पाहिजे ती वेळेवर मिळत नाही, नको त्या ठिकाणी शासन पैसा खर्च करते असं वाटतं. असं वाटतं. मग योग्य ना, वेळेवर जर योग्य, आता शेतकऱ्याला अडचणी, बियाणं, खत, या अडचणीला पैसे द्यायला पाहिजेत ना त्यांनी. बरेचसे गोरगरीब शेतकरी की त्यांना ऐन पेरणीच्या टायमाला पेरणीसाठी पैसा नसतो, मग त्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे? पैसा नसतो, शासनाने मदत करायला पाहिजेत ना. बँकेतून बरेचसे, आता तुम्ही अनुभव घेतला असेल तर बँकेचा प्रश्न आहे, बँकेचं समजा त्यांचं लोन आहे ते वेळेवर तर देतच नाही, थकबाकीदार असल्यामुळे. खूप मोठा स्फोट करताय तुम्ही की वेळेवर देत नाही, वेळेवर देत नाही, आणि परत थकबाकीदार असल्यामुळे ते याद्या वगैरे जातात. शासन लवकर जून मध्ये पैसे देणार होता. शेतकरी का बरं थकबाकीदार होतोय? आर्थिक अडचणीमुळे म्हणजे मालाला उत्पन्न कमी, मालाला भाव कमी. उत्पन्न खूप आहे पण मालाला भाव नाही मिळत. म्हणजे यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की यांचं जे म्हणणं आहे की मालाला, उत्पन्नाला भाव मिळत नाहीये, त्यासाठी शेतकरी मजबूर होतोय आणि कुठेतरी बँकेचं काढलेलं कर्ज हे भरू शकत नाहीये, आणि भरपूर अशा समस्यांना हे नागरिक तोंड देत आहे. आणि त्यांच्या समस्या हे जाणून घेण्यासाठी मुंबई आउटलुकची टीम आज इथं प्रत्यक्षात गोळेगाव मध्ये आलेली आहे. जाणून घेऊया वन बाय वन त्यांच्या काय समस्या आहे आणि त्या किती दिवसापासून त्या समस्येला फेस करत आहेत. तर आपण सर्वप्रथम आपल्या सोबत गोळेगावचे काही नागरिक आहेत, तर त्यासाठी त्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्या. मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं काय नाव काय आणि आपल्या काय समस्या आहे? सलमान शेख. सलमान भाऊ, आपलं काय समस्या आहे नेमक्या? बस कुछ नहीं है, जुम्मे के दिन ट्रैफिक जाम होता है, जुम्मे के दिन ट्रैफिक जाम होता है. जुम्मे के दिन ट्रॅफिक जाम होते, म्हणजे शुक्रवारी इथं खूप मोठा ट्रॅफिक जाम होतो. जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा जाम असतो. आणि हा जाम कशामुळे होतो? बाजारामुळे. म्हणजे नेमकं गाड्यांमुळे होतो का नेमकं कशामुळे? वाहतूक गाड्या. ओके. यानंतर आपल्या सोबत आहे अजून इथले नागरिक, तर यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊया. आपलं काय नाव? नसीम कुरैशी. नसीम दादा, आपले काय समस्या है? इधर बहुत परेशानी हो जाती है हाईवे के ऊपर. यहाँ ट्रैफिक, बाजार के दिन बहुत ट्रैफिक होता है, गाड़ी लगाने में मोकली जगह नहीं होती है. कुछ ऐसा कुछ नहीं है, ऐसा कुछ यहाँ मोकला करना चाहिए और अच्छा यहाँ पे रखना चाहिए. नसीम भाऊचं म्हणणं काय आहे की इथं ज्या काही समस्या आहेत त्या रोडाच्या, गोलेगावचे लोक अच्छे. गोळेगावच्या समस्यावरती, रोडावरती खूप ट्रॅफिक होते आणि त्याच्यामुळे इथं जे वाहतूक आहे हे ठप्प होऊन जातं आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतोय. अजून आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांचे या इकडे. आपल्यासोबत कचरू भाऊ आहे, त्यांचं कचरू दांडगे यांचं काय समस्या आहे जाणून घेऊया. आमच्या इथं आज शुक्रवार आहे आणि आमच्या इथं सर्वात मोठं बिर्चीचं मार्केट आहे. बिर्चीचं मार्केट असल्यामुळं आणि बाजार असल्यामुळं आमच्या इथं गाड्या लावायला जागा नाही राहत. आमचे जे बंधू आहे, जे ड्रायव्हर लोक, ओमनीवाले, त्यांना धंदा करायला खूप तकलीफ होती आणि जागा बी नाही राहत. मिरचीचं मार्केट असल्यामुळं रोजची अशी भीड राहते आमच्याकडं. असं काही नाही की बाजारचीच राहते. संध्या 3 ते 4 ते 8 अशी ट्रॅफिक राहते आमच्या रोडवर. अशी समस्या आहे. ह्या यांच्या समस्या आहे.
महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये S4 जे मिरची आहे ही पूर्ण 3 ठिकाण आहेत. एक तेलंगणा केरळ साईडची आहे, एक राजस्थानची आहे आणि एक सिल्लोड जाफराबाद या भागातली मिरची पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि S4 हे कल्चर जे आहे मिरचीचं हे पूर्ण भारतभर नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान, दुबई आणि अरब कंट्रीमध्ये बराचसा माल या सिल्लोड तालुका, भोकरदन तालुका आणि कन्नड तालुका याच्या आजूबाजूचे जे काही तालुके आहेत याचे शेतकरीचा जो माल आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा होतो आणि त्यामुळे तो बाहेर जातो. परंतु परिस्थिती ही आहे की ज्या पद्धतीने इथं जे सुखसुविधा पाहिजे होते त्या सुविधा त्यांना शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जे व्यापारी आहेत त्यांच्या व्यवस्थित त्यांना पाहिजे तसा गाडी लावण्यासाठी किंवा त्यांच्या जो काही माल खरेदीसाठी काटेसाठी त्यांना व्यवस्थित जागा नाहीये. त्यासाठी इथं नागरिकांची गैरव्यवस्था होते आणि जे शेतकऱ्यांचे गाडी पिकअप असेल, मॅटेटोर असेल, ट्रक असेल, आयशर असेल, जे काही वाहन आहे ते भरण्यासाठी त्यांना रस्त्यावरती उभं राहावं लागतं. मी या नागरिकांच्या काही अडचणी हे केल्या, बघितल्या आणि आज जो जाम झालेला तो जवळपास 10 ते 5-10 मिनिटाचा जो जाम होता त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना हे होत आहे. आणि अजून जाणून घेऊया की त्यांना अजून काय काय समस्या आहे, परंतु यावरती मार्ग कोण काढेल हे अजून निश्चित झालेलं नाहीये. तर आपली काय अपेक्षा आहे कचरो भाऊ की याच्यावरती कोणत्या प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे? ग्रामपंचायत प्रशासन की इथं पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदचं जे काही आहे व्यवस्थापन, ते नेमकं कोणाकडनं अपेक्षा आहे तुमची? गाववाल्याचं बी काम आहे की गाव मीटिंग घेऊन बाजारच्या दिवशी ट्रॅफिक न जाम होणे हे नागरिकाचं काम असतं. आणि गावच्या नागरिकाचं बी काम आहे की आपल्या गावचा मोठ्या प्रमाणात बाजार असतो. आपलं बी काम आहे की गाडी एका साईडला लावणे, रोडवर न लावणे, जेणेकरून ऑक्सिजन कमी होणे याची शक्यता खूप असते. नक्कीच कचूर भाऊचं असं म्हणणं आहे की जे पोलीस प्रशासन आहे किंवा ग्राम प्रशासन आहे, नागरिकांची पण एक प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी आपले वाहन व्यवस्थित पार्किंगच्या पद्धतीने लावलं पाहिजे, पार्किंगच्या नियमाने लावलं पाहिजे. परंतु हा हायवे हा जळगाव ते पुणे, कोल्हापूर, सातारा या पद्धतीने हा हायवे जातोय. कधी कधी नगर पुणे साईडला पण जातो आणि सोलापूर साईड पण जातो. तर त्यासाठी या हायवेचं खूप मोठं महत्व आहे. परंतु या हायवेवरती हे गोळेगाव खुर्द आणि कोळेगाव बुद्रुक हे 2 गाव एकत्र असल्यामुळे बराचसा पंचक्रोशीतील 25 ते 30 गावं या मार्केटमध्ये येत असतात. आणि हा मिरची बाजार असल्यामुळे पूर्ण विदेशात पण जवळजवळ 18 ते 20 देशांमध्ये इथली मिरची एक्सपोर्ट केली जाते. धन्यवाद. बोलायचंय का? आपल्या सोबत कृष्णा जंजाळ आहे, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. काय अडचण आहे तुमच्या? अडचणी काय, सुपर माल असतानाही इथले व्यापारी त्याला मीडियम मध्ये टाकतात आणि लुटमार झाल्यासारखं होतं शेतकऱ्यांची. बरोबर. म्हणजे जो शेतीचा माल आहे सुंदर आणि चांगल्या क्वालिटी, दर्जेदार क्वालिटीचा असून सुद्धा, गुणवत्ता असून सुद्धा त्याला व्यवस्थित मालाला भाव मिळत नाही. आणि बऱ्याच टायमाला इथं तो माल जर समजा व्यापाऱ्यांनी नाही घेतला तर मग त्याचं काय होतं? काय खराब होऊन जातो, त्याचं काय होणार आहे? मिरचीचा कालावधी किती दिवस असतो जो तोडल्यानंतर? एकच दिवस. 1 दिवसामध्ये 24 तासाच्या आत तो मिरची इथून शेतकऱ्याच्या शेतातून, बांधातून ते व्यापाऱ्याच्या ट्रक मध्ये लोड जर नाही झाला तर ते मिरची पूर्ण बांधावरच फेकावं लागते. आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे तो मिरची कशा पद्धतीने शेतातून काढतोय हे कळकळीने किंवा पोटाला चिमट्या देऊन काम करण्यासारखंच आहे. स्वतःचा माल जोपर्यंत बाजारात विकला जात नाही तोपर्यंत त्याला सामोरं जावं लागत आहे. कृष्णाभाऊ, अजून तुमच्या या समस्या आहे तर हे नेमकं तुम्ही कोणाकडनं अपेक्षा करतात की या समस्याचं निराकरण झालं पाहिजे? समस्याचं प्रशासन याच्यावर काहीतरी तोडगा काढला कोणतं पाहिजे. प्रशासन? कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याच्याकडून काहीतरी आपल्याला जिल्हा परिषद आहे, पंचायत हो. समिती आहे, तर यांच्या जे निवडून आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे केंद्रात असेल किंवा राज्यात असेल तर शिवसेना आणि बीजेपीची सरकार आहेत. मुंबई आउटलुकच्या माध्यमातून जे कोणी हे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असेल किंवा कृषी मंत्री आहेत यांच्यापर्यंत या गावाची व्यथा मांडलेली आहे. याच्याकडे नक्कीच दुर्लक्ष झालेलं आहे. कारण की पूर्ण भारतभर या 3-3ऱ्या क्रमांकाचा जो मिरची बाजारपेठ आहे यासाठी आपल्या नागरिकांना किंवा जे शेतकरी आहे त्यांच्या मालाला सुविधा आणि
भाव हा मिळालाच पाहिजे. कर्जमाफीचं बरेचसे दिवसापासून या सरकारने सांगून ठेवलेलं मागच्या वर्षापासून, परंतु कर्जाच्या भरोश्यावर न राहता स्वतःच्या पिकावरती आत्मविश्वासाने काम करत असताना सुद्धा त्याला भाव मिळत नाही आणि व्यवस्था अतिशय दुर्लभ किंवा दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची होत आहे. शेतकऱ्यांच्या सोबत व्यापारीही कुठं या समस्येमधून अडचणीमधून जात आहे, त्यांचा वाली कोणी राहिलेलं नाहीये. तर त्यासाठी जास्तीत जास्त सरकारने याकडे, या यंत्रणेकडे काहीतरी नियम आणि अटी किंवा काहीतरी सुविधा करून दिल्या पाहिजे, जेणेकरून या सगळ्या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते थोडक्यात त्यांच्या मालाला आणि त्यांचं जे व्यवस्थापन आहे, जे ट्रॅफिक जामचं समस्या असेल, शेतीला पुरेसा भाव मिळत नाहीये, वेळोअभावी किंवा 24 तासाचा आत तो शेतातून त्या व्यापाराच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. नक्कीच आपल्या या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत या इथं जे स्थानिक असेल, आमदार अब्दुल सत्तार साहेब असतील किंवा इथं जे जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला आताच बरेचसे बनकर साहेब यांच्या धर्मपत्नी अनिता बनकर यांनी सभापती म्हणून पदभार घेतलेला आहे. तर यांचं मूळ गाव हे गोळेगाव आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा समस्या नागरिकांच्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून त्यांना हे विनंती आहे, निवेदन आहे. परंतु इथं आताच बरेचसे राज्यमंत्री पण झालेले आहेत, तर त्यांनी पण याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांची जी तळमळ आहे, कळकळीची विनंती आहे, त्याकडे जोर देऊन, लक्ष देऊन काम केलं पाहिजे. हीच या नागरिकांची अपेक्षा आहे. धन्यवाद. मी विवेक चौधरी, गोळेगाव येथून, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.